पूर्ण नाव? शंकर कौशिक बांगर, मुक्काम पोस्ट जामगाव, तालुका पारनेर. कुठल्या कंपनीचं बियाणं आहे? येलोरा सीड्स कंपनीचं बियाणं आहे. हां. ते रोप टाकल्यानंतर 17 सप्टेंबरला 17 गुंठ्यावर लागवड केलेली आहे. 17 ते 18 गुंठ्यापर्यंत हे वावर आहे. हां. हे 16-17 गुंठे क्षेत्र आहे. हो. त्या 16-17 गुंठेवर लागवड केली असताना त्यानंतर काय पाऊस चालू झाला? हो, सतत महिनाभर पाऊस चालू होता. हं. आणि त्या महिनाभर पावसाच्या याच्यातच 15 दिवसांनी लागवडीनंतर आंबवणीसाठी सोमेश्वर कृषी सेवा केंद्र यांच्या सल्ल्यामार्फत हां. जे की संपूर्ण 1919 आणि प्लॅन्टो दाणेदार आणि बेनसब सल्फर हा याचा पहिला डोस दिला. आणि त्यानंतर मला असं अनुभव आला का इतकं पाऊस चालू असताना ह्या खतामुळे याच्यामुळे ना रोगराई एकदम कमी राहिली, त्याच्यावर रोगराईच नाही राहिली. त्याचा पूर्ण अनुभव आला. त्यानंतर 30 दिवसांनी खताचा दुसरा डोस 10-26 कांदा पेशल सुवर्णभूमी आणि प्लॅन्टो कृषी तंत्र ह्या कंपनीचं 25 किलो एवढ्यासाठी वापरलं. आणि त्यांच्या सल्ल्याने सोमेश्वर कृषी सेवा केंद्र यांच्या सल्ल्याने 2 फवारण्या प्लॅन्टोच्या याने दिलेल्या आहेत. ते उत्पादनाने प्लॅन्टोचे उत्पादन आहेत ना, त्यांनी 2 फवारण्या दिल्या. आणि त्याच्यामुळं मला आहे ना असा अनुभव आला का कांद्याला कलर, चकाकी आणि वजन यामध्ये आणि कांद्याच्या मुळ्या ह्या भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत. प्लॅन्टो या खतामुळं कांद्यावरती रोगराई कमी आणि उत्पन्न पण भरपूर भेटलेलं आहे. एकंदरीत उत्पन्नाचा विचार करत असताना दरवर्षी ह्या 17-18 गुंठ्यामध्ये मी 60 ते 70 गोणी कांदा मी घेत होतो. पण ह्या वर्षी प्लॅन्टो कृषी तंत्रचा वापर केल्यामुळं, ह्याच वर्षी वापर केला, त्याच्यामुळं मला 100 ते 110 गोणी अपेक्षित आहे. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की सोमेश्वर कृषी सेवा केंद्र, सोपन शेठ वाळुंज यांच्या मार्गदर्शनाने 100% खात्री देतो का कुठलंही पीक सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांना सांगतो, त्यांच्या मार्गदर्शनाने प्लॅन्टोचे उत्पादनं वापरा. मी पण इथून पुढं प्लॅन्टो कृषी तंत्र हे उत्पादनं वापरणार. आणि कुठल्याही पिकाला त्यांच्या सल्ल्यानुसार जर मार्गदर्शनाच्या याने जर तुम्ही घेतलं पीक, तर 100% मी खात्री देतो का काहीच पिकाला किंवा काही अडचण येणार नाही. आणि त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन हे लाख मोलाचं आहे. महिनाभर सतत पाऊस चालू असताना हे कांदे आहेत ना, सडले नाही किंवा काहीच परिणाम झाला नाही. रोगराई कमी राहिली. जवळपास जर कांदे पाहिले तर त्याच्यात सडण्याचं प्रमाण किंवा रोगराई 20%-25% आहे. प्लॅन्टो कृषी तंत्र ह्या उत्पादनाने भरपूर असं मला यश भेटलेलं आहे. धन्यवाद. किती 5 धारी कांदा आहे पण आहे ना. त्याला पंजेला जबरदस्त आहे. कोणता आहे पाहणं, सगळं एकसारखा साईज आहे. गोबीन चिंगळे निघणारच नाही. कोणता आहे कांदा पाहणार, साईज एक सगळी सारखी.
धन्यवाद.